अरे मोऱ्या असा का धावतोयस वाघ मागे लागल्यासारखा? वाघ नाही, वाघीण आहे माझी सासू. काय केलं तुम्ही आता? आता नाही, ऑफिस मध्ये गेल्यानंतर मला कच्चा कच्चा खाऊन टाकेल ती. का? आज सुद्धा मला ऑफिसला जायला उशीर झाला ना म्हणून. कसा रे मोऱ्या तू? अहो बघा ना, सासू एवढी गाडी पाठवते तरी हा जात नाही. नाही, ती गाडी माझ्यासाठी नाही पाठवत, स्वतःच्या मुलीसाठी पाठवते. एकदा असं त्या गाडीतून गेलो होतो मी, तो ऑफिस मध्ये सगळ्यांसमोर वाचा वाचा बोलली मला. मग आपण लवकर उठावं आणि बसने जावं. कसं दिसेल ते? खिडकीतून दिसेल. कसं काय दिसायचंय? तसं नाही बाबा, तुमची स्वतःची गाडी असताना मी जर बसने गेलो तर लोक काय म्हणतील? मग हे माझे बाबा एवढे बांधकाम खात्यातले एवढे मोठे अधिकारी आहेत. माझ्या गाडीन चल 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 चल. याला म्हणतात ढवळ्या शेजारी बांधला पवळा, म्हणून मोठेपणा येत नाही. अगं बाई, तेल जळलं. तेरे मस्त मस्त दोने मेरे दिल का ले गए. ओ तानाजी घोरपडे, काय मोठमोठ्याने गाताय? घरात आहेत काय स्वतःच्या? आला का रे चिकट्या? चिकटू सदू साहेब, आज तुम्ही ऑफिसला आलात म्हणजे तुमच्या घरी कामवाली आलेली दिसते. म्हणजे नाही म्हणजे तुम्ही ऑफिसला आला नाहीत की समजायचं तुमच्या घरी कामवाली आलेली नाही. तानाजी असं मकरंद साहेबांचं मत आहे. असू दे असू दे. ए बरं मला सांग, कामवाली आली? मकरंद साहेब आलेत का? नाही 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 आले. नाही आले ना. बरं मॅडमचं काय? मॅडमची केबिन नीट साफ केलीस? पाणी ठेवलं, पाणी त्यांच्या टेबलावरती ठेवलं, अगरबत्ती लावली चंदनाची? हा, काल तुला पाकिट दिलेलं बस 3.5 रुपयेवालं ते. त्याला काय म्हणतात माहितीये का? काय? पगार फक्त 5,000 आणि बाकीचे सगळे लाचार. लाचारी नाहीये ही, कळलं काय? माझं मॅडमवर प्रेम आहे. काय? मॅडमवरच हे माझं प्रेम आहे. आपुलकी ही जिव्हाळा आहे हा, कळलं काय? त्याला नको तो अर्थ लावू नकोस तू. बरं, मोरू साहेब आलेत? नाही अजून नाही आले. नाही ना? खातोय आज पण मॅडमची बोलणी खातोय. एक्सक्यूज मी. गुड मॉर्निंग मॅडम. Good morning. Okay. You're such a darling. Sadhu, I'm really proud of you. इतका गुणी बाळ आहेस ना तू, खरंच. Always there you are. आणि किती वेळेवर you're so punctual. Really, I'm very, very proud of you. By the way, मोर्या आला? मोर्या आला का? आपल्याकडे कोण मोरे आहे? ओ सॉरी, तुमचा जावई ना अजून नाही आला. बघा ना. This is ridiculous. I'm telling you. This is ridiculous. Oh gosh. Oh gosh. आले का सगळे ब्रह्मचारी कर्मचारी? साहेब तुमची बॅग दे. बॅग चोर चोर चोर. अहो चोर नाही मी. महात्मा घे घे घे. अरे बापरे, महात्मा म्हणला तुम्ही मला? नाही नाही, मी महात्मा नाही हो, तुमचा तानाजी आहे. तानाजी. तुमची सेवा करायला मला खूप आवडते सर. वा वा वा. खूप बरं वाटतं हो. वेगवेगळे आवाज काढतोस. खूप टॅलेंट आहे तुझ्यात तानाजी, खूप टॅलेंट आहे. तुला सांगतो, इथनं कुठेतरी बाहेर जा रे. इथे तुझं काही होणार नाही. बाहेर जा आणि मोठा हो तानाजी, खूप मोठा हो. सध्या खाली उतर आणि आत हो. मी कुठं आलो इथे? ओ, ऑर्बिट बिल्डर्स. हे माझंच आहे. अरे वा सुनबाई, आज अगदी वेळेवर आहात आपण टेबलावर. 10च्या ठोक्याला हजर. उपयोग काय त्याचा? 11 वाजेपर्यंत वॉशरूम मध्ये असता तुम्ही. अरे तू काय दात काढून टूथपेस्टची जाहिरात करतोय? हा, चला कामाला लागा. आणि आमचा हा मोऱ्या कुठे गेलाय? नेहमीप्रमाणे उशीर. राहू दे ग, राहू दे. ऑफिस मध्ये दिवसभर खूप करतो तो काम, पण त्यानंतर ऑफिस सुटल्यावर त्याला तिकडे जायचं असतं. घरी दमतो मग तो. काम करा, काम करा. चल चला कामाला. या म्हणा मोरेश्वर पंत. याच. या 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 मोरेश्वर पंत ठिपसे जी. माझे लाडके जावई बापू आहात ना तुम्ही. काय समजता काय स्वतःला? त्या सासूबाईंनी हे अख्खं ऑफिस तुम्हाला काही लग्नात आंदण दिले असं वाटतं? अरे तुमच्यासारखा आळशी, निगरगट्टक आणि कामचुकार माणूस जोपर्यंत या ऑफिस मध्ये आहे ना, या ऑफिसचं कधीही भलं होऊ शकत नाही. तुम्हाला सांगते, शिक्षा म्हणून ना तुम्हाला हा झाडू मारायला लावली पाहिजे या ऑफिस मध्ये. वा वा, कसं वाटेल ना मोरेश्वर झाडू का? वा वा. आणि तुम्हालाच कशाला?
तुमचा तो हलता डुलता काका आहे ना, पिसाचा मनोरा, त्या तुम्हा दोघांना ना उलट टांगलं पाहिजे आणि मिरच्यांची अशी धुरी दिली पाहिजे. वा वा वा, अफलातून आयडिया आहे ही. तोच तुम्हाला सारखा पाठीशी घालतोय आणि तुम्हाला ललिता करंदीकर हेड ऑफ द पब्लिक रिलेशन डिपार्टमेंट. हे तुमचं पब्लिक रिलेशन. अशा वागता तुम्ही, अशा वागवता माझ्या ह्याला, माझ्या पुतण्याला अशा वागवता. काय म्हणायचंय नक्की एकदा ठरवा. कसं कळणार मला? सॉरी साहेब. अरे सॉरी साहेब काय? सॉरी साहेब काय? चालणार नाही हे. मला सांगा, मला उलट्या टांगायचं होतं काय? आलोय मी इथे, मला टांगा उलट. नाही हो, नाही तसं काही नाही हो साहेब, तसं काही नाही. सॉरी, तसं नाही म्हणजे काय? मला एक कळलेलं नाहीये. काय? तुम्ही आत्ता इथे सकाळी ह्याच्यात कसे? काय बोलताय तुम्ही? तुम्ही सकाळी सकाळी माझ्या केबिन मध्ये कसे? नाही का? का आलो तुम्ही? बघा मग तुमची केबिन तिकडे आहे. कसे म्हणजे काय? कसे म्हणजे काय? हे बघा, आपल्या ऑफिस मध्ये मॅनेजरची पोस्ट आहे. तिथे एक मुलगी मी अपॉइंट केलेली आहे. तिचं नाव आहे ललिता करंदीकर. मी ती तिचं नाव तिचं नाव पल्लवी साने. कळलं? कळलंय, पण मला अजून एकच कळलेलं नाहीये. ती पल्लवी साने आहे, ती तुमची नातेवाईक आहे का हो? पल्लवी साने माझी नातेवाईक? आपल्या ऑफिस मध्ये नोकऱ्या देताना मी कुठलीही अशी वशाली भाजीबिजी करत नाही. होय, बरोबर आहे. पण मग त्या मोरेश्वर पंताला माझ्या डोक्यावर बाप्पा मोर्या का केलं तुम्ही? मॅडम, मोरेश्वर स्वतःच्या ह्याच्यावर इथे चिकटलेला आहे. पायावर नाही, स्वतःच्या टॅलेंटवर, स्वतःच्या ह्याच्यावर, म्हणजे हुशारीवर, स्वतःच्या त्याच्यावर, जबाबदारीवर इथे या ऑफिस मध्ये टिकलेला आहे. लक्षात घ्या. आणि तुम्हीच सिलेक्ट केलं होतं ना त्याला? होय हो, इंटरव्ह्यू मीच घेतला, मीच निवड केली, पण त्याच्याबद्दल पश्चाताप आहे हो मला आणि माझ्या मुलीला. आमची निवड सपशेल चुकली. काही चुकलेलं नाहीये. अरे मोरेश्वर सारखा अत्यंत जबाबदार, अत्यंत प्रामाणिक, अत्यंत शहाणा असा जावई तुम्हाला शोधून सापडायचा नाही. शोधायला कशाला पाहिजे? कुठून उठून दिसतो तो? केवढा आहे तो? कसा चालतो तो? कसं दिसतंय ते? आवरा स्वतःला. आणि एक लक्षात घ्या, ती मुलगी इथे येईल, तिला ताबडतोब अपॉइंटमेंट लेटर द्या. काय नाव तिचं? ललिता करंदीकर. मी आहे ती. अरे ललिता करंदीकरच लिहिलंय. अरे लवली. पल्लवी साने त्या मुलीचं नाव. तिला अपॉइंटमेंट लेटर द्या. कळलं? निघा आता. निघा काय? माझी केबिन आहे, माझं नाव आहे, चष्मा माझा आहे. माफ करा, मला निघायला हवंय, मला निघायला हवं आहे. ओके, लक्ष आहे माझं. हसत राहायचंय. पल्लवी गेली एकदाची गुळाची ढेप. हाय गुळाची ढेप आणि पुतण्या मोरेश्वर तू दुसरी गुळाची ढेप. या दोन्ही ढेपा मिळून ना या कंपनीला पार रसातळाला नेणार आहेत. मी सांगते, या पुतण्याला पाठीशी घालून घालून ना पार आळशी बनवून टाकल्या या काकाने. अरे देवा, काका अजून दारापाशीच आहेत. कोण आहे? आप कौन हो? आप कौन हो? सासूबाई, तुम्ही मला विसरलात? अहो, मी तुमचा जावई मोरेश्वर ठिपसे. अगो बाई, मोरेश्वरजी ठिपसेजी, या बसा बसा, विराजमान व्हा. मी आपलीच वाट पाहत होते. काय घेणार आपण? चहा घेऊन या. ठिपश्या, काय रे आज तुला ऑफिसला एवढा उशीर का झाला मला जरा सांगणार का? सांगतो तुम्ही बसा ना. सांगा सांगा. आता यांना काय कारण सांगू म्हणजे यांना पटेल. सांगताय ना कारण? सांगतो ना. पण काय रोज रोज तीस कारण ऐकून तुम्हाला सुद्धा कंटाळा आला असेल ना? हो, जाम बोर झालाय. खरंच नवीन काहीतरी कारण शोधा. नवीन नाहीये माझ्याकडे काहीच. नाहीये ना? नाही. मग आपण काम करूया काय? का? मी तुम्हाला शिक्षा करू का फॉर अ चेंज? नको ना. करते ना. नको ना. एकदा. नको. करते ना. नको. मी तुमची घरची कामं करू का सगळी? घरची कामं करायला मला जावई कशाला पाहिजे? शिक्षा म्हणून अगदी सोपी गोष्ट करायला सांगते. आज ऑफिस संपल्यानंतर की नाही 2 तास एक्स्ट्रा थांबायचं तुम्ही ऑफिस मध्ये. कसं? आणि काय करू? तुम्हाला काय येतं करता? मी जेवून असं मस्त. हो ना, तेवढंच येतं ना. जरा ऑफिस मधली पेंडिंग कामं शोधा आणि करा. नाही, नको नाही नको. नाही. अबाउट टर्न मोरेश्वर, अबाउट टर्न. लेफ्ट राईट, कम ऑन. लेफ्ट राईट. स्वतःच्या केबिन मध्ये जाऊन कवायत विराम. गो. अय्या, मोरू तू? पल्लू तू? zoom 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 zoom